हाय फ्रेंड्स, वेलकम टू माझा क्लास. गणित इयत्ता 7वी यामध्ये पाहत आहोत अतिशय महत्त्वाचा असा घटक घातांक. तर याचा सेकंड पार्ट आज पाहणार आहोत. यामध्ये अतिशय महत्त्वाचे असे घातांकाचे नियम व काही सराव संच आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल माझा क्लास. तर मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत वर्ग आणि घन म्हणजेच स्क्वेअर आणि क्यूब म्हणजे काय हे पाहणार आहोत. वर्ग आणि घन म्हणजेच काय, तर पहा 3चा वर्ग म्हणजेच 3चा दुसरा घात यालाच आपण 3 गुणिले 3 असे लिहितो. तर 3चा वर्ग म्हणजेच 3चा दुसरा घात असा आपण त्याला म्हणतो किंवा 3चा वर्ग असे म्हणतात. तर तसेच 5चा तिसरा घात म्हणजेच 5 गुणिले 5 गुणिले 5 असा आपण लिहितो किंवा 5 गुणिले 5 गुणिले 5 यालाच 5चा तिसरा घात असे सुद्धा लिहितात. तर याचे वाचन 5चा तिसरा घात किंवा 5चा घन असे करतात. तर लक्षात घ्यायचे 3चा दुसरा घात याचेच वाचन कसं करायचं, 3चा वर्ग असे सुद्धा याला म्हणतात किंवा 5चा तिसरा घात यालाच काय म्हणतात, 5चा घन असे सुद्धा म्हणतात. तर लक्षात ठेवायचंय कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय. त्यानंतर कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. तर जाणून घेऊयात मित्रांनो पाया समान असलेल्या घातांकी संख्येचा गुणाकार. तर आता इथे दोन संख्या दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ 2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात. तर 2चा चौथा घात म्हणजे काय असतं, 2 ला किती वेळेस गुणायचे, 4 वेळेस. तर 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 4 वेळेस लिहिलं. आणि गुणिले 2चा तिसरा घात म्हणजे 2 किती वेळा गुणायचे, 2 ने 2 ला 3 वेळेस. तर हे झालं गुणाकाराचं स्वरूप. तर आता यालाच आपण कसं करू शकतो, हे टोटल किती झालेत, 7 वेळा 2 गुणिले 2 गुणिले 2 असं लिहिलंय. तर आपण शिकलेलो आहोत गुणाकाराच्या स्वरूपात, गुणाकाराचं स्वरूप जर असलं तर त्याला घातांकी स्वरूपात कसं लिहायचं, तर हे टोटल 7 वेळा आहेत म्हणून 2चा 7वा घात असं लिहितो. तर मित्रांनो यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की 2चा चौथा आणि 2चा तिसरा घात बरोबर काय झालं, 2चा चौथा अधिक 2चा तिसरा याची बेरीज करायची, 4 अधिक 3 किती झाले, 2चा 7वा घात. म्हणजेच यावरून आपण असं म्हणू शकतो की गुणाकारात घातांकाची बेरीज करायची म्हणजे 4 गुणिले 3 यांची बेरीज करायची. तर कसं पण उदाहरण असून द्या मित्रांनो, त्यांची काय करायची, गुणाकारात घातांकाची बेरीज. तर पुढचं उदाहरण पाहू, -3चा दुसरा घात गुणिले -3चा तिसरा घात. तर आता सोपं, हे काही करायची गरज नाहीये ही टेप आपल्याला. तर डायरेक्ट काय लिहू शकतो आपण, -3चा दुसरा अधिक 3. तर 3 अधिक 2 अधिक 3 किती होतील, 5. तर डायरेक्ट आपण हे सुद्धा लिहू शकतो की काय, -3चा 5वा घात. किंवा आपल्याला लिहून जर काढायचं असेल तर -3 गुणिले -3 गुणिले -3 असं किती वेळा लिहायचंय, 3. आणि हे 2 आणि हे 3 एकूण 5 वेळा लिहायचे, -3 गुणिले -3 असं. तर त्यानंतर काय होईल, -3चा 5वा घात. यावरूनच आपण काय म्हणू शकतो, -3चा दुसरा गुणिले -3चा तिसरा बरोबर -3चा 2 अधिक 3 बरोबर काय होईल, -3चा 5वा घात. तर नियम काय आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचे, गुणाकारात घातांकाची बेरीज होत असते, हे नियम लक्षात ठेवायचा आहे. आता पुढचं उदाहरण पाहू. इथं -2/5 चा दुसरा गुणिले -2/5 चा तिसरा घात. तर हे कसं लिहू शकतो रे, -2/5 चा दुसरा म्हणजे -2/5 गुणिले -2/5 हे दोनदा लिहिलं. तसेच आता -2/5 चा तिसरा घात आहे, तर हे 3 वेळा गुणायचे. तर हे काय केले, इथं हे
3 वेळा गुणलं तर काय झालं, हे एकूण किती वेळा झालं हे गुणाकार, 5 वेळा. -2/5 हे किती वेळा गुणलंय, 5. तर म्हणून काय लिहायचं, -2/5चा 5वा घात. यावरून आपण लिहू शकतो -2/चा दुसरा गुणिले -2/5चा तिसरा बरोबर काय होईल, -2/3चा 2 + 3 म्हणजेच काय, -2/5चा 5वा घात. तर लक्षात आलं मित्रांनो, अतिशय सोपा असा नियम आहे. काय करायचंय, ह्याच्यात जे वरचे डोक्यावरचे घात आहेत ह्यांची बेरीज करायची फक्त. जेव्हा पाया समान असेल तर पण लक्षात ठेवायचं, पाया समान असेल तरच काय होईल, घातांकाची बेरीज होईल. ह्यांचा पाया समान आहे, हे 2 काय आहे, पाया आहे, हे 4 काय आहे, घातांक आहे, हे 3 काय आहे, घातांक आहे. तर लक्षात ठेवायचं, जेव्हा पाया समान असेल तेव्हा गुणाकारात घातांकाची बेरीज होते. त्यानंतर पुढचा पार्ट पाहू. तर काय मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, मला हे समजलंय. काय समजलं, जर ए ही संख्या परिमेय असेल आणि m आणि n हे धनपूर्णांक असतील तर a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा m + n वा घात होईल. तर आता सराव संच पाहू. यातील उदाहरण पाहू. पहिला 7 गुणिले 7चा चौथा घात गुणिले 7चा दुसरा घात. काय होईल रे, हे करायची पण गरज नाही, आपण तोंडी लिहू शकतो. हे 7 म्हणजेच 7 इथं पाया आहे, तर पाया समान आहे, तर मग घातांकाची बेरीज करायची. 4 + 2 किती होईल, 6 म्हणजे 7चा 6वा घात. ह्याचं तोंडी उत्तर आपण लिहू शकतो. त्यानंतर 11चा -11चा 5वा घात गुणिले -11चा दुसरा घात. तर हे सुद्धा पाया समान आहे म्हणून काय करायचंय, डायरेक्ट घातांकाची बेरीज. 5 + 2 किती होतील इथं, 7 म्हणजेच -11चा 7वा घात. त्यानंतर आपण तिसरं उदाहरण पाहूयात. तर मित्रांनो, तुमच्या पुढे हे तिसरं उदाहरण आहे. 6चा 6वा घात 6/7 गुणिले त्याचा 6/7चा तिसरा घात गुणिले 6/7चा तिसरा घात. तर ह्याचं काय होईल रे मित्रांनो, हे 3 वेळेस गुणावं लागेल आपल्याला, 3 वेळेस. तर काय होईल पुढं, याचा 6चा तिसरा घात आणि इथे पण 3 आहे, तर पाया समान आहे म्हणून काय होईल, ह्याची बेरीज होईल. म्हणजेच काय होईल, 3 + 3 6 म्हणजे 6/7चा 6वा घात होईल. तर हे नियम लक्षात ठेवायचा आहे, a गुणिले m गुणिले a गुणिले n बरोबर a चा m + n वा घात. म्हणजेच काय झालं, हे 6/7चा 6वा घात. तर मित्रांनो, त्याच पद्धतीने काय होईल, हे -3/2 -3/2चा 5वा घात गुणिले -3/2चा तिसरा घात. तर यांचा पाया समान आहे म्हणून काय होईल, घातांकाची बेरीज काय होईल, 5 + 3 बरोबर काय होईल, 8. तर फक्त हे घातांक काय होईल, 3 किती आहेत, 2. तर मग हे 2 होईल. 3/2चा 8वा काय झालं, हे 3/2चा 8वा. तर मित्रांनो, असं सोपे गणित आहेत, काही हार्ड काही नाही आहे ह्याच्यात, समजून घ्या फक्त. इथं काय होईल, a चा 16 + a चा 7वा तर काय होईल, 16 + 7 आणि इथं 3 + 7 यांची बेरीज 10 होईल. तर या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. सराव संच 27वा पाहिलेला आहे. तर पुढचा पार्ट पाहूयात मित्रांनो. पाया समान असलेल्या घातांकित संख्येचा भागाकार हे पाहणार आहोत. पाया समान असलेल्या घातांकित संख्येचा भागाकार. तर पहा,
पाया समान असलेल्या घातांकी संख्येचा भागाकार। तर यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे 6/4 भागिले 6⁻²। तर बरोबर काय रे? तर बरोबर होईल 6⁻4 भागिले 6⁻²। आपण याला या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो। त्यानंतर काय लिहिलं? 6⁻4 लिहायचं। 6⁻4 म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6 हे 4 वेळेस लिहिलं, छेद 6⁻² म्हणजे 6 गुणिले 6। तर यात काय होईल मित्रांनो? तर 6 आणि हे 6 कट होतील, तसेच खाली पण 6 × 1 = 6 हा भाग जाईल। तर मग राहिलं काय वरी? 6 गुणिले 6 एवढंच वर राहील। तर मग 6 गुणिले 6 लाच आपण काय लिहायचे? 6 गुणिले 6 म्हणजे 2 वेळा आहे 6, तर 6⁻² या पद्धतीने ह्याचं आपलं पाया समान असलेल्या घातांकित संख्येचा भागाकार येईल। तर लिहू शकतात 6⁻4 भागिले 6⁻² बरोबर 4 - 2 म्हणजेच किती? 6⁻²। या पद्धतीने आपण सोपं म्हणजे दुसरा नियम काय आहे? समान पाया असलेल्या घातांकित संख्येचा भागाकारात काय होती? घातांकाची वजाबाकी। हा नियम आहे, हे लक्षात ठेवायचं। काय होईल? जेव्हा समान पाया असलेल्या घातांकित संख्येच्या भागाकारात घातांकाची वजाबाकी होते, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचं उदाहरण आहे मित्रांनो -2⁵ भागिले -2⁵ बरोबर काय रे? तर ह्याला आपण आधी उदाहरण सोडवू, सविस्तर लिहू। -2⁵ छेद -2⁵ बरोबर -2⁵ म्हणजे काय? -2 गुणिले -2 गुणिले -2 असं 5 वेळा लिहिलं। तसंच -2⁵ म्हणजे काय? -2 गुणिले -2 गुणिले -2। तर हे काय होईल? आता सेम संख्या आहेत खाली आणि वरी, तर -2 आणि इथले -2 कटतील, हे -2 आणि हे -2 कटतील, हे -2 आणि हे -2 कटतील, खाली काय राहिलं? सगळे कटले तर खाली 1 राहिला, तर वरी काय राहिलं? -2 गुणिले -2 म्हणजेच किती वेळा राहिले? 2 वेळा। तर म्हणून लिहू शकतो -2⁵. या पद्धतीने आपण लिहू शकतो। म्हणजेच यावरून आपण असं लिहू शकतो की -2⁵ भागिले -2⁵ बरोबर काय झालं रे? 5 - 3। इथं काय झालेलं आहे? 5 - 3 हे घातांकाची वजाबाकी झालेली बरोबर 2 असं पण लिहू शकतो। काय? -2⁵ -2⁵ 5 - 3 बरोबर -2⁵. या पद्धतीने आपण लिहू शकतो। तर लक्षात ठेवायचं समान पाया असलेल्या घातांकित संख्येचा भागाकार करताना घातांकाची वजाबाकी होते। त्यानंतर जर a ही संख्या शून्येतर परिमेय संख्या ही शून्येतर परिमेय संख्या असेल आणि m हे धनपूर्णांक असेल, धनपूर्णांक m आणि n हे धनपूर्णांक असतील, तर काय होईल? जर m हा n पेक्षा मोठा असेल तर काय होईल? a चा m² छेद a चा n² बरोबर काय होईल? a चा m - n। तर हे आपल्याला समजलेला हा नियम समजलेला आहे। जेव्हा आपण ह्यांचा भागाकार करतो तेव्हा a चा m वा मायनस a चा n वा, तर काय होतंय? ह्या दोन्ही a पैकी एक a घ्यायचा आणि त्यांच्या घातांकाची वजाबाकी करायची। जर m हा मोठा असेल तर m - n करायचं। तर लक्षात आलं मित्रांनो। पुढचा पाठ a चा 0 घात असेल म्हणजे 0 घात असेल तर याचा अर्थ काय होतो? a बरोबर 0 नसेल तर a बरोबर 0 नसेल तर काय होतं? a चा 0 असेल तर म्हणजेच a चा घात m छेद a चा घात m बरोबर 1 असतं। तसेच a चा घात
यम छेद ए चा घात यम असेल तर इथं सुद्धा काय होतं ए चा घात यम मायनस ए चा घात यम म्हणजे 0 मायनस 0 म्हणजेच ए चा घात काय होतं 0. तर ए चा घात 0 असेल तर कधी पण त्याचं उत्तर लक्षात ठेवायचं 1 असतं. तर ए ही शून्यत्तर परिमेय संख्या असेल तर कोणतीही संख्या असेल एच्या जागेवर कोणतीही शून्यत्तर परिमेय संख्या असून द्या त्याचं उत्तर काय येणार 1च येणार. तर लक्षात ठेवा. हे समजलं. जर समजा एक उदाहरण पाहूत आपण इथं 5 चा घातांक 0 असेल असा 5 चा घातांक 0 लिहिला तर ह्याचं उत्तर काय येतं मित्रांनो लक्षात ठेवायचंय कधी पण 1च येतं कोणचं असून द्या 5 च्या जागेवर 25 असून द्या 100 असून द्या काही पण असून द्या तर काय येईल ह्याचं उत्तर प्रत्येक वेळी काय येईल 1 येईल हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पुढचा पार्ट पाहू ए चा यम वा घात ए चा मायनस यम वा घात चा अर्थ काय असतो मित्रांनो ए चा यम वा घात बरोबर ए मायनस यम गुण ए चा घात मायनस यम गुणिले 1 तर 1 काय येते असतं मित्रांनो आपण आता इथंच पाहिलेले ए छेद यम भागिले ए छेद यम 1 म्हणजेच ए छेद यम भागिले ए छेद यम बरोबर काय असतं ए चा 0 आणि ए चा 0 बरोबर 1 असतं म्हणजे 1 लाच आपण असं लिहू शकतो. तर मग काय होईल ह्या घातांकात काय होत असते गुणाकारात घातांकाची बेरीज होत असते तर ह्याचा गुणाकार करायला लागलो ए चा मायनस यम प्लस ए चा यम होईल ए चा मायनस यम प्लस यम तर प्लस यम मायनस यम काय होईल कॅन्सल होईल तर ए चा 0 म्हणजेच काय असतं 1 असतं ए चा 0 होईल यम यम कटलं तर काय झालं 0च राहिलं ना तर मग हे काय झालं ए चा 0 म्हणजे 1 आणि छेद ए चा यम वा घात म्हणजेच काय 1 छेद यम बरोबर काय झालं ए रेस टू मायनस यम बरोबर 1 छेद यम. आपण हे फक्त एवढं लक्षात ठेवायचंय ए चा मायनस यम असला की ए छेद ए चा यम असं लिहितात कन्फ्यूज व्हायचं नाही. कधी पण काय लक्षात ठेवायचं ए चा 0 असला तर त्याचं उत्तर 1 येतं ए चा मायनस यम घात असला तर 1 छेद ए चा यम वा घात असे लिहितात. त्यानंतर पुढचा पार्ट पाहूत आपण आता इथे एक उदाहरण पाहूत ह्याचंच एक उदाहरण पाहूत ए चा मायनस यम वा घात असेल तर 1 छेद यम लिहितात तर ए चा मायनस 1 घात असेल तर 1 छेद ए कारण 1 आपण डोक्यावर लिहितो का नाही लिहित. तसेच ए गुणिले 1 छेद यम बरोबर काय होईल ए कटलं तर 1च राहतो म्हणजेच ए गुणिले ए चा मायनस 1 बरोबर काय झालं 1 हे लक्षात ठेवायचे. ए गुणिले ए चा मायनस 1 घात असेल तर ह्याचं सुद्धा उत्तर काय येतं 1 येतं. त्यानंतर ए चा मायनस 1 हा काय आहे यमचा व्यस्त गुणाकार व्यस्त आहे. ए चा मायनस 1 घात हा ए चा गुणाकार व्यस्त आहे हे लक्षात ठेवा. याचप्रमाणे 5/3 चा गुणाकार व्यस्त काय होईल 3/5 याच पद्धतीने काय होईल हे लक्षात ठेवायचंय. 5/3 चा गुणाकार व्यस्त 3/5 म्हणजे खालची संख्या वर लिहायची आणि वरची संख्या खाली लिहायची एवढंच लक्षात ठेवायचं याच्यात काही लक्षात ठेवण्यासारखं नाहीये. तर आपण महत्त्वाचे असे नियम पाहिलेत. पाया समान असलेल्या घातांकी संख्येचा भागाकार करताना काय होते घातांकाची वजाबाकी होते. जर गुणाकार करीत असेल तर पाया समान असलेल्या घातांकी संख्येच्या गुणाकारात काय होते घातांकाची बेरीज होते. त्यानंतर ए चा कोणचा पण 0 घात असेल तर त्याची किंमत 1 येते. ए चा मायनस यम घात असेल तर 1 छेद ए चा यम घात असं लिहितो. आणि तसंच एखाद्या संख्येचा गुणाकार व्यस्त भाग लिहायचा असेल तर काय होतं त्याचा ती संख्या उलटी लिहिली जाते म्हणजेच 5/3 ला आपण 3/5
तर मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की ए चा घात 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येतं. म्हणजे इथं एच्या जागी कोणती जरी संख्या असली, शून्यत्तर परिमेय संख्या असली तर काय येतं, त्याचं उत्तर हमेशा 1 येतं. त्यानंतर ए चा घात मायनस यम असेल तर काय होतं, 1 ए चा यमवा घात, हे असं आपण यालाच लिहितो. त्या 1 चा घात मायनस यम आलं तर ह्यालाच काय लिहायचं, 1 ए चा घात यम असं लिहायचं कधी पण. त्यानंतर पुढचा नियम पाहिला होता, 5/3 चा घात मायनस 1 असेल तर यालाच काय लिहायचं रे मित्रांनो, याला या 3ला जे छेदातले 3 आहेत ते वर लिहिले अंशात आणि वरचे 5 खाली लिहिले, म्हणजे ह्यालाच इन्व्हर्स म्हणजेच गुणाकार व्यस्त असं म्हणतो. जेव्हा कोणत्याही संख्येचा घात किंवा अपूर्णांकाचा घात -1 असेल तर त्या घाताचा गुणाकार व्यस्त संख्या ही त्याचं घात होईल. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूत मित्रांनो, 4/7 चा घात -3 दिलेला आहे. इथं काय दिलेलं आहे, 4/7 चा -3 घात ही संख्या पाहूत. आता यामध्ये आपल्याला माहितच आहे की कसं लिहायचं, कोणत्याही संख्येचा मायनस घात असेल म्हणजेच ए चा मायनस यमवा घात हे उदाहरण आहे. यालाच कसं लिहितो, 1/ए चा यम. तर ह्याला सुद्धा आपण असंच लिहू शकतो सेम पद्धतीने, की काय लिहायचं, वर 1 घ्यायचा, अंशात 1 लिहायचा आणि खाली छेदात काय करायचं, हे 3 हे प्लस जे मायनस होतं इथलं हे काढून टाकायचं. म्हणजे 4/7 चा तिसरा घात काय होईल, तर 4 गुणिले 7, 4/7 गुणिले 4/7 गुणिले 4/7, 4/7 चा तिसरा घात म्हणजे 3दा गुणलं. तर मग आता 1/4 गुणिले 4 गुणिले 4 किती होतं, 4 चा तिसरा घातांक किती असतो, तर 64. 4 चोक 16, 16 चोक 64, तर हे आलं 64. छेद 7 गुणिले 7 गुणिले 7 किती, 7 साती 49 आणि 49 गुणिले 7 तर ते किती होतं, 343. तर मग ह्यालाच आपण उलट लिहू शकतो. काय होईल, हे 343 जे छेदातले आहेत ते वर अंशात जातील व खालचे 64ला 64. तर मग यालाच आपण लिहू शकतो 4/7 चा -3 म्हणजेच काय, हे खालचा जो 7 आहे तो वर लिहायचा 7/4 चा तिसरा. हे मायनस घात असेल तर ह्याचं संख्या जे आहे अंश आणि छेद हे उलटे करून काय करायचं, घात पॉझिटिव्ह म्हणजेच प्लस लिहायचा. इथं -3 होतं तर इथं +3 आहे. पण काय आहे, संख्या बदलल्यात, खालचे 7 छेदातले 7 अंशात आणि अंशातले 7 छेदात लिहून हे 3 लिहिलेत. तर हे समजलं. लक्षात ठेवायचं, a/b चा घातांक -m असेल तर काय होईल, b/a चा घात m. a/b चा घात -m असेल तर त्याच्याबरोबर काय होईल, b/a चा घात m. तर हा नियम लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढे पाहूत, खालील उदाहरण दिलं आहे त्याचे निरीक्षण करून कोणचा नियम मिळतो ते पाहूत मित्रांनो. 3 चा घात चौथा भागिले 3 चा घात 6. तर काय, पाया समान आहे म्हणून काय करायचंय, आता आपल्याला माहिती आहे पाया समान असल्यावर भागाकारात घातांकाची वजाबाकी होते. पण मित्रांनो लक्षात घेतलं का, इथं ही 4 काय आहेत, 6 पेक्षा लहान आहेत. मग ह्यांची वजाबाकी होईल का, ते आपण कशी होती ते पाहूत. आता हे 3/4 म्हणजे ह्याला 4 वेळा लिहिलं, 3 गुणिले 3 गुणिले 3 आणि खाली 3/6, 3 चा घात 6 आहे तर हे 6दा लिहिलं गुणाकार करून. मग हे कट होईल, 3 3 हे 3 कटले, तसंच हे 3 आणि हे 3 सुद्धा कटले व हे 3 आणि
हे 3 सुद्धा कटले तर खाली काय होईल 3 गुणिले 3 म्हणजेच 3चा दुसरा राहील. तर वर काय काहीच राहील नाही, सगळं कटलं म्हणजे 1 असतो, काही नसतं म्हणजे 1 असतोच. तर मग 1/3चा दुसरा घात आपण यालाच असं लिहू शकतो. तर मग काय झालं लक्षात ठेवायचं, यावरून काय 3चा चौथा घात भागिले 3चा सहावा घात बरोबर यांची वजाबाकी होईल. 3चा चौथा मायनस 6 बरोबर काय होईल रे, 4 मधून 6 गेले तर -2 राहतात, लक्षात ठेवायचंय. तर मग यावरूनच आपण असं म्हणू शकतो a चा घात m छेद a चा घात n बरोबर काय m मायनस n. हा नियम आपण पाहिलेला आहे. पण इथे एवढंच लक्षात ठेवायचं, मायनस का आलं तर ही वरची जी संख्या आहे ही 4 ही काय आहे 6 पेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे हे मायनस उत्तर आलंय. तर हे पण तसंच होईल, 3/5चा घात दुसरा भागिले 3/5चा पाचवा घात. तर यांची वजाबाकी होईल, डायरेक्ट करूत आपण हे असं करण्यापेक्षा. 2 - 5 किती होईल रे, याचं उत्तर 2 - 5 बरोबर -3 होतं. तर मग डायरेक्ट लिहू शकतो 3/5चा घात मायनस तिसरा. किंवा लिहून करायचं असेल तर याला कसं लिहिता येईल, 3/2चा दुसरा आहे म्हणून हे 2दा गुणलं इथं. त्यानंतर खाली काय केलं आपण, खाली काय केलं 3/5चा घात 5 आहे तर 5 वेळा लिहिलं, 3/5 गुणिले 3/5 असं 5 वेळा लिहिलं. तर हे कटतील, वरचे 2 हे 2 हे 2 कटले तर काय राहील खाली फक्त 1 भागिले 3चा पाचवाचा तिसरा घात राहील. तर मग ह्यालाच आपण लिहू शकतो 3/5चा दुसरा भागिले 3/5चा पाचवा घात. तर 2 - 5 बरोबर डायरेक्ट काय होईल -3 येईल. एवढं लक्षात ठेवायचं आहे काय, a चा घातांक m आणि a चा घात m छेद a चा घात n बरोबर a चा घात m मायनस n होईल. त्यानंतर पुढचा पार्ट पाहूयात मित्रांनो. जर पाया -1 असेल आणि घातांक पूर्ण संख्या असेल तर काय होते ते पहा. -1चा घात 6 तर हे किती 6 वेळा गुणले आपण. तर पहा -1 ह्याचं उत्तर 1च येईल. तसंच -1 गुणिले -1 ह्याचं सुद्धा 1 येईल आणि -1 ह्याचं सुद्धा उत्तर 1 येईल. म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर 1च. पण इथं 5 दिलेत, -1चा घात 5 तर इथे काय झालं -1 गुणिले -1 1 -1 गुणिले -1 बरोबर 1. पण हे इथं फक्त -1 आहे. तर मग काय 1 गुणिले 1 1 आणि हे -1 त्याला गुणलं तर 1 गुणिले -1चं उत्तर काय येतं -1 येतं. तर ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं m ही संख्या सम असेल तर a -1 बरोबर काय होईल, -a चा m वा घात असेल तर काय होतं हे 1 उत्तर येतं. आणि m ही विषम संख्या असेल तर -1 चा m वा घात याचं उत्तर -1 येतं. सम असेल तर काय होईल +1 येईल आणि m ही संख्या विषम असेल तर -1 येईल. एवढंच लक्षात ठेवायचं. आता सराव संच 28 पाहत आहोत. तर पहा डायरेक्ट इथं भागाकार दिलाय आणि भागाकारात नियम लक्षात ठेवायचा, घातांकाची वजाबाकी होती, काहीच पाहायचं नाही मित्रांनो. a चा घात 6 मायनस 4 करायचं तर काय होईल a चा घात 6 - 4 2. हे उत्तर आलं. डायरेक्ट उत्तर लिहू शकतो आपण. इथं सुद्धा डायरेक्ट करायचं मित्रांनो. m चा घात 5 भागिले m चा घात 8 आहे तर 5 - 8 बरोबर काय उत्तर येईल m चा घात -3 येईल. वजाबाकी करायची आहे. तसंच हे खालील उदाहरण आहेत ते 2 करून पहा आणि कमेंटमध्ये त्याचं ॲन्सर लिहा. तर असा सराव संच आहे, हे आपण पाहिलेला आहे. तर इथेच आज आपण थांबू. पुढचा राहिलेला पार्ट पुढच्या पार्टमध्ये पाहू.
ह्या